ऑब्जेक्टिव्हसाठी लिखाण महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे मटेरियलचा आता बघतोय आपण समुद्र आहे मटेरियलचा, पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस होते का नाही दिलेल्या टाईममध्ये, आणि आपण लिहितोय की नाही प्रॉपर असं. तर सुरुवातीला 2-3 वेळेस असं झालेलं की बाबा मला त्या टाईम स्लॉटमध्ये पेपर लिहायलाच पूर्ण होत नव्हता, की 80 मार्कचा पेपर आहे. सुरुवातीला 2 पेपरपर्यंत आम्ही टाईम न लावता सोडवलं, त्याच्यानंतर टाईम लावून सोडत होतो. तर 80 मार्कचा टेस्ट पेपर घेत होतो. तर सुरुवातीला असे पसरट उत्तर व्हायचे, पण सरांचा आता UPSCचा अनुभव होती, तर सरांचा हातखंडाचा डिस्क्रिप्टिव्हमध्ये, त्याच्यामुळे त्यांचं खूपच आता पुढे सांगेलच मी त्यांचं कसं ते उतरलं, म्हणजे कसं त्यांचा फायदा झाला आहे ॲक्च्युली ते सांगेलच मी. पण तर मग मी सरांना जानेवारीचं टाइम टेबल दिलं सरांना, की बाबा असं टाइम टेबल आहे, तर मी इतक्या टेस्ट सोडवणार आहे रोज. मी आता माझं सिलेबस झालं, नोट्स बनवून झाल्या होत्या, सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटच्या माझ्याकडे नोट्स होत्या. मग जानेवारीमध्ये मी हे केलं की टाईम दिलं आपलं, ह्या तारखेला माझी रोज, समजा आज 1 जानेवारी तर मी आज 1.1ची मी नोट्स सोडवणार आहे दिवसभर, हे अभ्यास करणार आहे, रिव्हिजन करणार आहे, आणि संध्याकाळी तुम्ही माझा पेपर घ्या आणि टेस्ट मी देणार आहे असं. मग कधी पॉईंट मोठा असायचा, रिव्हिजनला वेळ लागायचा, म्हणजे कधी दिवस जायचा, संध्याकाळी 11पर्यंत रिव्हिजनला वेळ लागायचा तो मोठा पॉईंट असल्यावरती. तर मला आठवते की रात्री 1:30-2 पर्यंत मी टेस्ट लिहिलेला आहे. मग मी ठरवलेलंच होतं की जो ठरलेला दिवस आहे ना, तर तो संपायच्या आत मला तो पेपर दुसऱ्या दिवस उगायचाच नाही, दुसऱ्या दिवसाला ते जाऊ द्यायचंच नाहीये. त्याच दिवशी मी पेपर संध्याकाळी सोडवायचे टेस्ट पेपर, मग काहीही हो त्या दिवशी. मग रिव्हिजन करून असं एक्झॉस्ट व्हायचं आणि बसून त्रास व्हायचा, पण मी लिहायची पेपर, नाही ते ठरवलेलंच होतं आणि मी ते देणार म्हणून देणार असं. तर आम्ही जानेवारीच्या 26-27 ऑक्टोबर जानेवारीला फुल लेंथ पेपर झाले. जवळपास मला आठवतं एक 35-40 पेपर लिहिले टेस्ट पेपर, आणि सेक्शन वाईज, त्याच्यामध्ये टॉपिक वाईज, सेक्शन वाईज फुल लेंथ पेपर असतील तर. आणि तयारी ही पहिल्या 3 रँकमध्ये येण्याचीच तयारी होती, पण आता ते पेपर चेक करण्यामध्ये काय ते असतं त्याच्यामुळं ते प्रॉपर इव्हॅल्युएशन व्हायला हवं होतं मला तरी वाटतं. कारण पेपर सेकंडला कमी मार्क्स आहे फारच, आणि पेपर 1ला चांगले मार्क्स आहे, म्हणजे टॉपरपेक्षा पण चांगले मार्क्स आहे तिथे. आणि मला वाटलं होतं की पेपर 1ला कमी मार्क्स येतील, पण पेपर सेकंडला जास्त येतील, ॲटलिस्ट 140+ तरी येतील, कारण तयारी तशी केलेली होती. आणि माझ्या हातातला पेपर होता तो, पहिल्यापासून त्याच्यावरती होल्ड होता. तर मग टेस्ट पेपर सोडत होतं त्यावेळेस हळूहळू मार्क्स यायचे, आणि सर सांगायची सुरुवात कशी पाहिजे, तुम्ही रिप्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे पेपरमध्ये, की पॉईंट फॉर्ममध्ये असायला पाहिजे. पॅरेग्राफ सुरुवातीला मी पॅरेग्राफमध्ये लिहायची, मग त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही पॉईंट फॉर्ममध्ये लिहायला पाहिजे, सुरुवात कशी एंड कसा, म्हणजे त्यांचा तो अनुभव कामी आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता हे वाक्य इथं हे विधान करणार आहेत की त्यांची पत्नी म्हणून नाही, किंवा प्रोजेक्ट छायाचं एक विद्यार्थी म्हणून करणार आहे, तर व्यस्त म्हणून, की सरांनी टेस्ट पेपर घेत होते सर माझा, तर जवळपास 80% पेपर हा मी तर म्हणेन सगळाच, जर ऑप्शन धरले ना, तर सगळाच पेपर हा मी टेस्ट पेपर जे सोडवले होते 45, तर त्याच्यामध्ये सर जे काही क्वेश्चन काढायचे तर ते सगळे मला पेपरच्या दिवशी तिथं दिसले, रिफ्लेक्ट झाले. मग मी तिथे पेपर माझ्यासमोर हातात आला, तर त्यावेळेस मी म्हटली की मी हसली आणि म्हटली हे सरांना कसं काय माहीत होतं की म्हणजे असे हे क्वेश्चन पडू शकतात. आणि काही मला आठवतं पेपर सेकंडमधले असे 2-3 पॉईंट असे होते की पॉईंट मोठा होता हा, तर त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन हा मिडलचाच, आणि तोच पॉईंट कसं काय उचलणार आहे, त्यांनी तो शोधून त्या टेस्टमध्ये टाकलेला होता. पेपर 1मध्ये डेरिव्हेशन होते, न्यूमरिकल्स होते, 2-2 पेजेसचे होते, चांगले होते. तर ते सुरुवाती टेस्ट पेपरपासूनच ते टाकत होते, ते न्यूमरिकल्स डेरिव्हेशन असो, ते कॅची वगैरे, त्यांना UPSCचा अनुभव होता, त्याच्यामुळे त्यांना बरोबर कळायचं की बाबा कुठला पॉईंट काढायचा आणि तो टाकायचा म्हणून. तर ते लिहून आणि प्रॅक्टिस करून इतकी प्रॅक्टिस झाली होती मी, कारण की ज्यावेळेस पेपरला लिहायचं होतं तर त्यावेळेस मी डोळे झाकून ते डेरिव्हेशन मी लिहू शकत होती. आणि पेपर 1ला पण ते 122 मार्क्स का आले, तर डेरिव्हेशन जसेच्या तसे मला ती प्रॅक्टिस झालेली होती, त्याच्यामुळे जसेच्या तसे मी जाऊन तिथं उतरवले.
काही काही प्रश्न असे होते की लिहून लिहून इतके प्रॅक्टिस झाली होती टेस्टमध्ये, जसे जसे तिचं उतरले.